आपल्या स्वयंपाकघरातील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता सगळ्यांकडे इझिली अवेलेबल असतो, पण तो आपण खात नाही. फोडणीपुरता वापरतो, पण तो देखील पदार्थ आपण खात असताना बाजूला काढून ठेवतो. मग याचे आपल्याला फायदे मिळत नाहीत. मग हे फायदे मिळवण्यासाठी आपण तो कसा वापरला पाहिजे आणि कधी घेतला पाहिजे हे सांगणार आहे. त्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहे. मेन म्हणजे आपल्या या कढीपत्त्यामध्ये फायबर, विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट, आयर्न, कॅल्शियम असं सगळे गुणधर्म असल्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होतो, पण योग्य पद्धतीने घेत नाही. कढीपत्त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि शिवाय आपली पचनशक्ती सुधारल्यामुळे अर्थातच वजन देखील कमी होतं. आपली केस गळती देखील थांबते, केसांची वाढ होते. खूप छान आपल्याला त्याचे फायदे मिळतात. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण देखील वाढतं. हे सगळे फायदे मिळत असताना देखील आपण कढीपत्ता घेत नाही, आपण तो खात नाही. मग आता हे आपल्या पोटात जाण्यासाठी आपण काय मार्ग वापरू शकतो? तर सकाळी आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं ही पाण्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळून हे पाणी आपण पिऊ शकतो किंवा ह्याचं एक पावडर कढीपत्त्याची पानं वाळवून त्याची पावडर आपण बनवून ठेवू शकतो आणि ती दररोज आपल्या अन्नपदार्थांमध्ये बनवत असताना घालून अशा पद्धतीने आपण आपल्या आहारात इन्क्लूड करू शकतो किंवा पाण्यासोबत ती पिऊही शकतो. तर तुम्ही नक्की यापैकी कोणत्या पद्धतीने घेणार आहात ते मला नक्की सांगा. पण याचे फायदे नक्की जरूर घ्या. तर अशा छान-छान हेल्दी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.